net. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू अजून आपल्याला सूचना करतात इथे. कृष्णा इलेवन संघ आणि आपण तर साई इलेवन संघाचे 12 खेळाडू तिथे शिले जर आपला 12 खेळाडू पाठवून द्यायचा आहे. तर दोन्ही खेळाडूंमध्ये आपण ग्रामीण खेळाडू भरपूर प्रमाणात आहेत. गोलंदाजी सज्ज होतो आपण तर कृष्णा इलेवन संघाकडून. पहिला चेंडू हवे त्यावेळेला मिडॉनच्या मध्ये चेंडू 2 क्षेत्रक्षणाच्या मध्ये चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. एक धावी तर मात्र जयेशला मिड. दिनेश गोलंदाजी सज्ज होतोय. दिनेश स्ट्रायकेला फलंदाज आपण म्हणतो सचिन भोईर अतिशय चांगली फलंदाजी केली होती. जयेशला आपण म्हणजे तर जीवता दोन जयेश आणि आपण म्हणजे तर सचिन स्ट्रायकेला. दिनेश राईट आर्म ओर तिकडे मारतोय. चेंडू अतिशय सुंदर फटका कावर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू हवे त्यावेळेला सर्कलमध्ये डी पॉईंट रिजन मध्ये सचिन बॅक पवेलेन मोठा धक्का बसतो आपण म्हणजे तर साई इलेवन संघाला. सचिन भोईर बॅक टू पवेलेन. दिनेशला मिळणारी पहिली सफलता. एक गडी बाद संख्या 1. सचिनची जागा भरून काढण्याची कोण येतोय नवीन फलंदाज. नवीन फलंदाज येतोय विक्रांत पाटील. पहिल्या सामन्यात नव्हता आता मात्र येतोय अतिशय चांगला फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. तो मात्र अतिशय चांगला गुणलेखक स्पिन आक्रमण आणि तेवढीच चांगली डावखुऱ्या फलंदाजी करतो. अतिशय गुणवत्ता खेळाडू असलेला गुणवान असलेला खेळाडू हा. गुणवत्ता जणू का ठासून भरलेला खेळाडू अतिशय गुणी खेळाडू आपण पाहतो यावेळेला. दोन्ही खेळाडू पहिले तर चोळेगाव संघाचे प्रतिनिधी करणारे खेळाडू आज मात्र आपण पहिले तर साई इलेवन संघातून फलंदाजी करताना दिसत आहेत. साई इलेवन संघ अजद्या असा आपण संघ पाहतोय आणि या संघाचं नाव जर पहिले तर मुख्य नाव आहे ते म्हणजे विक्ट्री स्पोर्ट्स या नावाने सातत्याने हा संघ आपण पहिले तर परफॉर्मन्स करतोय. आमचे बरेचसे ग्रामीणचे खेळाडू सुद्धा आले. प्रमोद म्हात्रे तुमचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दिनेश जयेश अति सुंदर फटका चेंडू जातो लॉंगऑफला. एक धावसंख्या वाढते. धावसंख्येत आपण पहिले तर साई इलेवन संघाची धावसंख्या 2. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या. स्ट्रायकेला फलंदाज डावखुरा फलंदाज येतो विक्रांत पाटील. अतिशय चांगला फलंदाज आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. आपण नेहमी मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीला येतोय. पण साईडला आपण क्षेत्रक्षण पाहता. फाईन लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहताय. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्रक्षण 30 सर्कलमध्ये आपण पाहिजे तर थोडं लगोत रिजन मध्ये आपण मिड रिजन मध्ये त्याला पाहतोय. थोडं लॉंगॉनचा खेळाडू आपण 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय. दिनेश राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. बॅक पडत अप्रतिम स्क्वेअर काढ्या क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये पण चेंडूला मात्र इथे थांबवण्यात यश मिळते. क्षेत्रक्षाला अतिशय चांगला स्क्वेअर गड फटका आपण पाहिलं तर 3री धावी तर मात्र पूर्ण होते का पाहायचं आणि 3 धावा इथं मात्र जयेश कॉल देतोय. जयेशला डेंजर एंडला जायचं आणि 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो 5. थोडासा शॉर्ट पिच चेंडू फेकला होता आणि बॅकफुट अतिशय चांगली स्क्वेअर कट केली होती इथं मात्र 3 ने धावसंख्या वाढते. आपण म्हणजे साई इलेवन संघाची एक गडी बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतोय. सामना चालतो 2ऱ्या फेरीतील पहिला सामना कृष्णा इलेवन विपक्ष साई इलेवन मध्ये. दिनेश गोलंदाजी मार्कवर. सायकल फलंदाज जय जोशी. एक चेंडूला हलक्या हाताने खेळून करतो. बॉटमॅनचा जास्त वापर केला होता. जोपर्यंत चेंडू फीड होतो त्या सर्कलमध्ये एक धाव इथे मात्र मिळते. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर तसे चेंडूला फीड करतो. इकडे धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल का 6. 1 to go. अजून एक चेंडू बाकी या षटकातील. दिनेश गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 6. 1 to go. दिनेश पर्यंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर फलंदाज विक्रांत पाटील. विक्रांतसाठी क्षेत्रक्षण आपण फाईनल एक क्षेत्रक्षण आपण मिड विकेट क्षेत्रक्षण बघतोय. चेंडू पर्यंत टॅप करतो. चेंडूला बॅक पुढे जाऊन एक धाव इथं मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई इलेवन संघाची धावसंख्या एक गडी बाद
7 अशी आपण धावसंख्या होतो. पहिल्या सामन्यात 82 धावा केल्या होत्या आणि 83 धावांचं लक्ष दिलं होतं. म्हणजे श्रेया 11 संघाला ते आव्हान पेलवलं नव्हतं. पाहिजे तर दुसरं षटक कोण खेळतोय? प्रशांत येतो गोलंदाजी मार्कवर. एक प्रशांत आपण बघतोय जितू संघाचा अतिशय चांगला फलंदाज, थोडं चांगला आपण क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर फलंदाज विक्रांत पाडे गेल्या विक्रांत आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. फायनल लेग क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण 30 सर्कलमध्ये पाहतोय. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. एक चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला 30 सर्कलमध्ये जोपर्यंत फीड होईल डाफला तोपर्यंत 1 धाव इथे मात्र मिळतं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावायला करते आपण पाहतोय. 1 गडी बाद. धावसंख्या 8 आपण पाहतोय साई संघाची. आपण विचार केला तर ग्रामीणचे सर्व स्पर्धा संपलेल्या आहेत. बरेचसे ग्रामीणचे खेळाडू आपण या सामन्यामध्ये खेळताना दिसत आहेत. प्रॅक्टिस सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केले होते शहरी भागातून खेळताना. प्रशांत जयेश सुंदर फटका, तिचे सुंदर कवा ड्राय बीट करतो क्षेत्रक्षेला. चेंडू सीमा पार, खणखणीत ऑफ ड्राय बघायला मिळतोय. तो चेंडू सीमा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 12 धावा. जयेशच्या बॅटमधून आपण पाहिले तर एक चांगला फटका येतोय. अतिशय चांगलं पद्धत दाखवलं होते. मग फुटवर्कचा वापर करतो. एक्स्ट्रा कव्हरला बीट करतो चेंडू. डीप पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं जी गॅप होती त्या गॅपमधनं चेंडूला काढला जयेशने. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या साई इंडियन संघाची 12. ते प्रशांत राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केलाय. कीपर बीट, फाईन लेग बीट, चेंडू सीमा पार. पुन्हा चौकार येतोय. वेगवान चेंडू होता. जयेशला लवकर चेंडू समजला होता. लवकर पिकअप केला नव्हता चेंडूला आणि चेंडू मात्र इथं एज घेऊन जातोय आणि चेंडू कीप आणि फाईन लेगला बीट करतो. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या ते आपण पाहिले तर 16 धावा. 1 गडी बाद. 16. जयेश आपण पाहिले तर वेगाचा चेंडू होता. जयेश नाही समजलं होतं. पूल करण्याचा प्रयत्न केला होता जयेशने. प्रशांत भरपूर रनअप 30 सर्कलच्या बाहेरनं रनअप घेऊन येतोय गोलंदाज प्रशांत. 16 या षटकात धावा येत आहेत. जयेशच्या बॅटमधून 2 चौकार आहेत. प्रशांत जयेश पुढे गतीमध्ये परिवर्तन. कीपर बीडतो जोपर्यंत पाहिले चेंडूला फीड करतोय. 1 धाव इथं मात्र मिळते. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि जयेश सुद्धा लवकर शॉट सिलेक्शन करतोय. 1 धाव मिळते इथं मात्र मिळते. दर्शन काळाने प्रयत्न केला तर चेंडूला अडवण्याचं म्हणायचं. त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू होता आणि धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 17 धावा. जर आपण साई लिओन संघाची फलंदाजी पाहिली तर खूप खोलवर फलंदाजी आहे. कारण खूप चांगले फलंदाज या संघामध्ये आहेत. मात्र विक्रांत पाटील 3ऱ्या क्रमांकावर आलाय. सचिन अपयशी ठरला होता. सचिन भोईर ज्या पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली. 34 धावांचं योगदान दिलं होतं. अमोल सरगा एक अतिशय चांगला फलंदाज आहे. मिडल ऑर्डरमध्ये अष्टपैलू खेळाडू प्रशांत राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न करतोय. आउटसाइड एज. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. टॉप एज लागला होता आणि विक्रांत पाटील इथं बाद होतोय. मोठा धक्का बसतो आपण म्हणतो साई लिओन संघाला. नवीन फलंदाज येतोय अमोल. पहिल्या सामन्याचा मानकरी, पहिल्या सामन्याचा हिरो आपण तर अमोल येतोय. अतिशय चांगला फलंदाज. 4थ्या क्रमांकावर मात्र फलंदाजीला येतोय अमोल. प्रशांत यांना मिळणारी पहिली सफलता. 2 गोलंदाजांनी आपल्याला सांघिक यश मिळालं. रोहनने 1 गडी बाद केलाय. दिनेशने 1 गडी बाद केलाय. प्रशांतने 1 गडी बाद केलाय. तर मात्र इथं 2 षटकात 2 गडी बाद झाले. धावसंख्या आपण धावफल कधी पाहतोय साई लिओन संघाची 17 धावा 2 गडी बाद. मात्र अमोल येतोय. एक अतिशय चांगला फलंदाज या अंबरनाथ विभागातील खेळाडू, पगडेगावचा खेळाडू हा अतिशय चांगला फलंदाज आहे. प्रशांत दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू साईडला क्षेत्ररक्षण आपण तर पॉईंटला एक डीप पॉईंटला क्षेत्ररक्षण पाहता. पॉईंटला क्षेत्ररक्षण डीप पॉईंटला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहतोय. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
ऑन साईडला फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू, फुल चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. ते अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. या षटकात धावा आले तब्बल आपण बोलले तर 10 धावा आले. 10 धावा आलेत प्रशांतच्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण साई इलेव्हन संघाची धावसंख्या आपण बघतोय 2 गडी बाद 17शी धावसंख्या. पाहिजे आता तिसरं षटक कोण घेऊन येतोय. आता पाहिजे अमोल आणि जयशी जोडी. पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करते. खरं धावा इथे करणं फार गरजेचं, कारण कृष्णा इलेव्हन संघाची फलंदाजी खूप चांगली आहे. दुसऱ्या फिरतीला पहिला सामना आहे. तरी संघाने एक सामना जिंकला इथे. मात्र यानंतर सामन्यानंतर जितू इलेव्हन आणि पॅन्थन इलेव्हनचे दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचं नाणेफेकीसाठी. त्यानंतर सामना असणार आहे RCC पक्ष नवदुर्गामध्ये. सामना पण गोंधळी सज्ज होते. पुन्हा त्या स्पिन आक्रमण ग्रामीणचा अतिशय चांगला गोलंदाज जो लेग ब्रेक सुद्धा टाकू शकतो, ऑफ ब्रेक सुद्धा टाकू शकतो. अमल काळन आजदेगावचा खेळाडू, आजदेगावचा प्रतिनिधी करणारा खेळाडू. स्ट्राईकला फलंदाज त्या समोर तेवढाच चांगला फलंदाज जय जोशी. गतीमध्ये परिवर्तन. अतिशय सरळ चेंडू फेकला. यावेळी निघून जातो. बॅटच्या संपर्कात येत नाहीये. जयेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय चांगली सुरुवात बघायला मिळते इथं. मात्र धावसंख्या आपण धावफलकाती पाहतोय 17 धावा. साई इलेव्हन संघाची 2 गडी बाद 17शी धावसंख्या. अमोल राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. पुढे ससावला. यावेळी अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पंच वाईट चिकून करतायत. फलंदाज मात्र इथं आपण बोलले तर एसटीच्या स्वरूपात वाद होतोय. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. 1 धाव इथे मात्र मिळते. आपण बोलली तर वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 3 गडी बाद आपण पाहतोय 18 धावा. नवीन फलंदाज येतो यावेळी. अक्षय येतोय. आपण बोलले तर आमचे साथी समालोचक नितीन काळन सुद्धा पिंट्या जोशीची बातचीत करत आहेत. एक अतिशय जबरदस्त खेळाडू पण पिंट्या जोशी. प्रमोद म्हात्रे, आपण निलेश म्हात्रेला सुद्धा आपण पाहतो इथे. ग्रामीण खेळाडू आपण शहरी विभागाचं क्रिकेट पाहत आहेत. ग्रामीण खेळाडू सुद्धा भरपूर आहेत इथे. प्रत्येक खेळाडूंचा इथे आपण बघतोय खेळ पाहण्यासाठी बरेचसे खेळाडू आमचे ग्रामीणचे आहेत. विक्टरी स्पोर्ट्स बघितलं तर ग्रामीणचे सर्वच खेळाडू आहेत. धावसंख्या 18. अक्षय ना नवीन फलंदाज येतोय. आपण बोलले तर अक्षय आणि अमोल ही जोडी. गोलंदाजी सज्ज होतोय अमोल. पुन्हा द्या 18 धावा झाले धावफलकावरती. आपण बघतोय गडी बाद झाले ते 3 गडी बाद 18शी धावसंख्या आपण पाहतोय. आमचे गुणलेखक आपण बघतोय श्रीकांत गुरव. आपण म्हणजे गोलंदाजी मार्कवर अमोल. तो अक्षय डावखरा फलंदाज. अक्षय पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतो. शॉर्ट चेंडू आपुल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. ते अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मगाशी मी सांगितले ते हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. एकदम राऊंड तिकडे मारा करतोय. बनून गोलंदाजी करतोय. मात्र इथे डावखरा फलंदाज. हा चेंडू खूपच लेग स्टंपच्या भारत पंच वाईट चिकून करतायत. अंतर भर धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 19 धावा यावी. 3 गडी बाद 19ची धावसंख्या. पुढे अमोल काळन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकरला फलंदाज अक्षय. शेकला अमोल. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. इष्टरक्षक शेट्टी येतो. चेंडूला उचलतोय. धावचीतचा अपील होतोय इथं. मात्र खूप वेगाने अमोल आपल्या क्रीजमध्ये येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय यावेळी अमोल काळनच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं त्याचप्रमाणे गोलंदाजी करतो. इष्टरक्षक आपण बोलले ते शेट्टी स्टॅन जवळ आहे. अमोल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला अक्षय. चेंडू ऑन साईडला बिरकावून देतोय. मिड विकेटच्या डोक्यावर ना. प्रॉपर टायमिंग. 6 धावा. गुड शॉट. थोडासा आपण तर यावेळी लाईन चेंज करतो. थोडासा ओरपी चेंडू फेकतोय. षटकाराने आघात करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो यावेळी.
25 धावा, कारण का षटकारांची मोठ्या फटक्याची नित्यांत गरज होती यावेळी आपण साई इलेव्हन संघाला. चेंडू द्यायचा जरा लवकर, 4 चेंडू झाले, अजूनही 2 चेंडू बाकी त्या षटकातील. यानंतर सामना असणार आहे तो म्हणजे जिथे इलेव्हन पक्ष पॅन्थनी इलेव्हन संघाच्या संघाने एका नाणेफेकीसाठी यायचंय. जिथे संघाचे खेळाडू सुद्धा आपण वॉर्मअप करताना दिसत आहेत. संघनायक आपण प्रतीक म्हात्रे थोडेसे आपण चिंता होती चेहऱ्यावर, पण मात्र अक्षयच्या षटकाराने थोडीशी चिंता त्यांची दूर झालेली आहे. तरी धावा करणं फार गरजेचं. गोलंदाजी खूप चांगली आहे. सोमनाथ भोईरसारखा अतिशय वेगवान गोलंदाज त्यांच्या संघामध्ये. अमोल पुणे गोलंदाजी मार्कवार, सायकलला पण अक्षय, नौशेकला अमोल. अमोलला अजून स्ट्राईक येत नाहीये. धावसंख्या आपण दाखवाल कधी पाहतो 25 धावा, अजूनही 2 चेंडू बाकी त्या षटकात येईल. अमोलने चांगली गोलंदाजी केली, पण थोडासा शॉर्ट पिच चेंडू फेकला होता आणि ऑन साईडला भिरकावून दिलं त्या चेंडूला मेडिकलच्या डोक्यावरनं. पुणे गोलंदाजी मार्कवर अमोल. बघा मॅचचा चेंडू आलेला आहे, त्याबद्दल आमच्या स्वयंसेवकांना धन्यवाद. चला पॅन्थनी इलेव्हन संघाचे संघनायक यायचे, जितू इलेव्हन संघाचे संघनायक येत आहेत हळूहळू आमच्या समालोचन कक्षाकडे. अमोल गोलंदाजी मार्कवर, अतिशय सुरेख चेंडू, लो फुल टॉस चेंडू, बॅट अँड बॉल निघून जातो चेंडू. अक्षय बाद होतो इथं मात्र लो फुल टॉस चेंडू. कारण का आपण सातत्याने क्रिकेटमध्ये बघतो जेव्हा जेव्हा खराब चेंडू असतो तुम्हाला विकेट बघतो आणि चांगल्या चेंडू तुमचा षटकार चौकार होतो आणि अक्षय मात्र बॅक टू पॉईंट होतो. चौथा गडी बाद होतो इथं मात्र. धावसंख्या 10 फलकात आपण पाहतो 25 धावा. अमोल अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र नवीन फलंदाज येतो यावेळी आपण पाहिले तर 6व्या क्रमांकावर अतिशय चांगला फलंदाज जितू शेलार. त्याच्या नावावर ग्रामीण क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम आहे. 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम आहे. एका षटकात 39 धावा कुटण्याचा सुद्धा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावर. जिथे इलेव्हन संघाचे संघनायक आलेले, पॅन्थनी इलेव्हन संघाचे संघनायक यायचं आहे. पॅन्थनी इलेव्हन संघाचे संघनायक जिथे इलेव्हन संघ आपण पाहिले तर आज जितू नाही आपल्यात, पण त्यांच्या नावाने हा संघ सातत्याने कामगिरी करताना दिसतो. शहरी विभागात असो ग्रामीण विभागातून असो हा संघ. संघामध्ये आपण बघितलं तर 5 भाऊ आपल्याला खेळताना दिसत होते जितू इलेव्हन, पण आज जितू आपल्यात नाहीये. त्याची आठवण म्हणून हा संघ जितू इलेव्हन नाव खेळतोय. अतिशय चांगला क्रिकेटर आपल्या ग्रामीणमधून निघून गेलेला आहे. अमोल पुणे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला फलंदाज जितू, स्ट्राईकला अमोल. अमोल अजून आपण येते स्ट्राईकला येत, फलंदाजी स्ट्राईक मिळत नाही अमोलला. 2 स्ट्राईक घेतलाय अमोल. काळंतर राईट आर्म उर्धीकडे मार्ग होतोय. वत्सा वापर चेंडू आपण यावेळेला फलंदाज बात लोंगॉनला झेल देऊन जितूने चांगला प्रयत्न केला होता. रिव्हर्सचा चांगला टाइम फटका होता, आपण तर टायमिंग अचूक होतं, पण प्लेसमेंट मात्र चांगली नव्हती आणि फलंदाज जितू बॅक टू पावेलन होतोय. अजून एक धक्का बसतो आणि या षटकात आपण अमोल 3रा गडी बाद करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला 5 गडी बाद. धावसंख्या आपण बोलले तर साई इलेव्हन संघाची धावसंख्या खूप कमी बघायला म्हणजे 25 धावा या षटकात. अमोलच्या गोलंदाजी विश्लेषण जर बघितलं 3 गडी बाद केले, 10 बाद केले, ते तब्बल 8 धावा आले, त्यामध्ये 2 वाईड सुद्धा फेकले. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. कारण मगाशी मी या गोलंदाजावर वक्तव्य केलं होतं की अतिशय चांगला गोलंदाज आहे. नवीन फलंदाज येतो आपण तर प्रेमनाथ भोईर, अतिशय चांगला फलंदाज आहे. आपण बोलतो उंबारली संघाचा मिडल ऑर्डरमध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. आता माझ्या अमोल आणि मेघनाथ प्रेमनाथ कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण का आता गरज आहे, नित्यंत धावांची गरज आहे. 50 ते 55 धावा कराव्या लागणार आहेत. मात्र या 2 षटकामध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा कुटाव्या लागणार आहेत. आपण पाहिले तर साई इलेव्हन संघाला त्यासाठी अमोलला बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. आपण प्रेमनाथला बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. अंडर 21चा खेळाडू अतिशय चांगली फलंदाजी केली होती. चिचपाड्याच्या मैदानावर 53 धावांची फलंदाजी घणाघाती खेळी गेली होती आणि 7 षटकार दाखवले होते प्रेमनाथने. सर्वात लवकर आपण अंडर 21च्या सामन्यामधील 50 धावा कुटण्याचा मान येतो म्हणजे प्रेमनाथच्या नावावरती. स्पर्धेच्या मैदानावर अतिशय चांगली फलंदाजी केली होती. 13 चेंडूमध्ये 50 धावा कुटल्या त्या.
पाहायचं 2 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते आणि 2 षटकामध्ये अमोल बॅटचा फेस खोलतो का प्रेमनाथ बॅटचा फेस खोलतो. दोन्ही फलंदाज आता मात्र बॅटचा फेस खोलायला लागले. 5 गडी बाद. धाव संख्या आपण 25 धाव. ज्या संघाने 82 धावा केल्या त्या पहिल्या सामन्यामध्ये आपण श्रेया 11 संघाविरुद्ध, तो संघ आता मात्र थोडासा आपण बॅकफुटवर गेलाय. पण क्रिकेट 2 षटकात काही होऊ शकतंय, कारण का 2 फलंदाज मात्र इथे चांगली फलंदाजी केली तर धावांना आकार येऊ शकतोय. सचिन अपयशी ठरला होता. आपण पहिल्या षटकात सचिन बाद झाला होता. जयेशने थोडासा प्रतिकार केला पण जयेश पण बाद झाला. त्यानंतर जयेशने आपल्या संघासाठी तब्बल धावा केल्या, त्या म्हणजे आपण तर 12 धावा केल्या. त्यानंतर आपण विचार केला तर विक्रांतने 5 धावा केल्या. अक्षयने आपण तर 6 धावांचं एकदम दिले. जितू 0 धावावर बाद झालाय. तर पाहिजे अमोल, ज्याला पहिली ज्या तिसऱ्या षटकात स्ट्राईक आले होते तो अमोल आता पाहिजे स्ट्राईक मिळाले. कशा प्रकारे फलंदाजी करतो, गोलंदाजी सज्ज होते. पुन्हा आपण बोलले तर रफ्तार का सौदागर प्रशांत, रफ्तार का सौदागर प्रशांत वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक गुणतोय. अमोलने नाट्यमय षटक फेकलंय. पाहिजे अमोल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक अमोलने चांगलं काम करून दिलं आपल्या संघासाठी, तर एक अमोल पाहिजे साई लिओन संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. साई आणि प्रेमनाथ ही जोडी, संकेत राणेच्या चेहऱ्यावरती आपण सुमित हास्य दिसतंय. कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. प्रशांत राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. चेंडू ऑन साईडला आकारपेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. तो परत लॉंग मध्ये एक धाव पूर्ण करतो. दुसरी धाव पूर्ण होते का इथे मात्र पाहिजे त्याच्या वेगाने 2 धावा इथे मात्र पूर्ण होत नाहीये. अमोल बाद होतोय. अमोल पंचांकडे पाहतोय, घेऊन पंचांचा निर्णय आपण बोलतो योग्य डिसिजन असतो. अमोल बॅक टू बाबेलेनं मोठा हादरा बसतोय. 6वा गडी बाद होतोय. इथं मात्र 26 या धाव संख्येवरती नवीन फलंदाज संदीप पाटील, ऐरेगावचा खेळाडू. बॉक्स क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. ओरममध्ये पण खूप मोठं नाव आहे. आपल्या ऐरेगावच्या संघाकडून खेळताना खूप मोठं नाव कमवलं. ऐरेगाव संघाचं नाव शिखरावर नेऊन ठेवलं त्या खेळाडूने. तो खेळाडू आता मात्र येतो इथं मात्र 8व्या क्रमांकावर येतोय, तो म्हणजे संदीप पाटील. मोलोबाद येतोय. ज्या संघाने आपल्याला 82 धावा केल्या आहेत तो संघ आपण म्हणतो 1-1 धावेसाठी इथं झुंजावं लागतंय. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या बघायला कृष्णा 11 संघाकडून आपल्याला बघायला मिळते. प्रेमनाथ आणि आपण तर संदीप ही जोडी डाव्याने उजव्या हाताने फलंदाजी करणारी जोडी पाहिजे तर किती धावांचं लक्ष ठेवते कृष्णा 11 संघासमोर. खरं गोलंदाजी खूप चांगली आहे पण धावा करा 6 गडी बाद झालेत. खरं 50 ते 55 धावा तुम्हाला करावायच लागणार आहे तरच तुम्ही पक्ष संघाला फाईट बॅक करू शकता इथून. गोलंदाजी खूप चांगली पण त्या गोलंदाजांना तुम्ही धावा करून दिल्या पाहिजे तरच तो गोलंदाजी फाईट बॅक करू शकतो. इथं मात्र गोलंदाज प्रशांत पुन्हा गोलंदाजी मार्कवर रफ्तार का सौदागर, स्ट्राईक केला फलंदाज संदीप पाटील. संदीपसाठी आपण ऑफसाईडला क्षेत्ररक्षण पाहतो. यावेळी क्षेत्ररक्षण आपण बघतोय थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण डीप पॉईंट रिझर्वमध्ये आपण एक पॉईंटला क्षेत्ररक्षण, कव्हरला एक क्षेत्ररक्षण पाहतोय. फोटो चेंडू टायमिंग चांगलं होत नाही. चेंडू होतो ऑन साईडला करपायच्या मध्ये 2 चेंडू बॅक मिडविकेट रिझर्वमध्ये संकेत राणे येतो. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतोय. अप्रतिम ऑन द स्टंप फेकी संकेत राणेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 27 धावा. गावचे आपण बोलले 4 खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतात. आपण बोलले कृष्णा 11 संघामध्ये जे आमच्या ग्रामीणचे 3 खेळाडू विचार केला तर आपण बोलले तर दर्शन, मिलिंद, अमोल, प्रशांत. पुढे गोलंदाजी मार्क तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला बंदाज प्रेमनाथ. धावसंख्या 27. अतिशय सुरेख चेंडू खोदून काढतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय मिड ऑन मधून लॉंग ऑफचा आपण पहिले तर लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. शेट्टी चेंडूला उचलतोय. अतिशय चांगला चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून खोदून काढला होता चेंडूला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत आपण बोलले 28 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतो इथं मात्र. दुसरा पहिला सामना पाहतोय कृष्णा 11 विपक्ष साई 11 मध्ये. आपण बघितलं साई 11 संघाने पहिल्या सामन्यात 82 धावा कुठले तो संघ थोडासा पण बॅक फुटले. सचिन भोईर सारखा फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाला होता. गोलंदाजी मार्कर प्रशांत, रफ्तार का सौदागर, स्ट्राईक केला फलंदाज संदीप पाटील, डावखुरा फलंदाज
ऑन साईडला भिरकावलाय चेंडू हवेत यावेळेला मिड विकेटला बीड करतो का पाहिजे आणि संकेत राणेच्या डोक्यावरून संकेत राणे फक्त पाहण्याचं काम करतोय आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 34 कारण षटकारांची नित्यांत गरज आहे आता मात्र मोठ्या फटक्यांची आणि संदीपच्या बॅटमधून तो षटकार येतोय. टायमिंग एवढं चांगलं नव्हतं पण आपण तर मिड विकेटला बीड करतोय. धावा येणं फार गरजेचं आहे. जर आपण तर प्रत्येक म्हात्रे सारखा फलंदाज सुद्धा अजून फलंदाजीला येणं बाकी आहे. थोडासा आपण ऑन साईडला चेंडू फेकला होता थोडस आणि बेरकावून देतो यावेळेला चेंडू. प्रशांत गोलंदाजी मार्कवर ओरदकडे मार्ग होतो. स्ट्राईकला फलंदाज संदीप. अतिशय सुंदर फटका लॉंग ऑन लॉंग चंबादनं क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट 6 धावांसाठी षटकाराने बघले बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकावरती 40 धावा आता मात्र येत आहेत. 2 चेंडू मध्ये बघले 12 धावा आल्यात. हेच तर क्रिकेट आहे. खरं क्रिकेट आपण बघितले तर कधी हा गेम तुम्ही बघितलं तर चेंज होऊ शकतो नाही. आता मात्र संदीप आपण तर धावा येत नव्हते पण 2 चेंडूमध्ये प्रशांतच्या 2 षटकार मारतो आणि धावा मात्र धाव फलकावरती नेऊन देतो. 40 धावा आपण पाहतो. इथं मात्र 6 गडी बाद 40 कारण 26 धावा येण्यावरती आपण 6 गडी बाजूला 14 धावांची पार्टनरशिप होते. 1 to go. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मगाशी मी म्हणालो 50 ते 55 धावा करणं फार गरजेचं आहे. कृष्णा इलेव्हन संघाची फलंदाजी सुद्धा खूप चांगली. आता मात्र आपल्याला प्रतीक म्हात्रेच्या चेहऱ्यावरती सुमित हास्य दिसते. आता प्रशांत राईट आर्म उर्दकडे मार्ग होतोय. गतीमध्ये परिवर्तन चेंडू पॅडवर बदलतो. 1 धाव इथं मात्र मिळते. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. मित्र म्हणजे 1 धाव घेणं काही गरजेचं नव्हतं कारण संदीप जर आपण बघितलं तर स्ट्राईक मिळाले दुसऱ्या शेवटच्या षटकामध्ये तर मोठे फटके मारू शकतो पण इथं मात्र 4 धाव घेण्याच्या प्रयत्नात संदीप बाद होतोय. 7वा गडी बाद होतोय. मात्र नवीन फलंदाज येतोय 8व्या क्रमांकावर आपण पाहतो यावी प्रतीक मात्र येतो मात्र 9व्या क्रमांकावर. प्रतीक मात्र मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करतो. चोळेगावतून म्हणतात तो फलंदाज मात्र आता आपण इथं 9व्या क्रमांक करतो. षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतो 40 धावा. अंतिम षटक आता मात्र प्रेमनाथ आणि आपण तर प्रतीक मात्रे कशा प्रकारे फलंदाजी करतोय गोलंदाजी सज्ज होतोय. 40 धावा. पाप्या पुण्याचा अजून एक वेगवान गोलंदाज. अजदेगावचा तोपखाना म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये असा गोलंदाज पाहिजे. आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अजून एक आपण पाप्या गोलंदाजी सज्ज होतोय. रत्नार का सौदागर अजदेगाव एक्सप्रेस म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये. पाहिजे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अंतिम षटकात आणि प्रतीक आणि प्रेमनाथ ही जोडी पाहिजे अंतिम षटकात किती हाणामारी करते आणि किती धावा उभारते. 50 ते 55 धावा करणं फार गरजेचं आहे. इथं मात्र शेवटच्या षटकामध्ये सर्जून आपण 2 फलंदाज आहेत बाकी ते म्हणजे फलंदाजीला संदीप आपण वेळी तर अजून सोमनाथ अजून फलंदाजीला येणं बाकी आहे. प्रतीक मात्रे संगनायक पप्या गोलंदाजी मार्कवर आपण मिळतं चिमखाना येणकडून अतिशय सुंदर चेंडू. गतीमध्ये परिवर्तन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. तर असं वाटलं तर वेगाने चेंडू फेकलो. पहिला चेंडू आपण चेंजा पेस बदल करतोय गतीमध्ये स्लो 1 चेंडू फेकतोय आणि चेंडूला आपण म्हणजे तर ओळखत नाही म्हणजे प्रतीक आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण वेळी तर पप्याच्या माध्यमातून. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या धाव फलकावरती साई इलेव्हन संघाची 40 धावाच्या संघाने 82 धावा कुठल्या तर पहिल्या सामन्यात. हा चेंडू ऑन साईडला भिरकावून देतोय. चेंडू हवे ते मिड विकेटला यायला पाहिजे. झेल होतोय का प्रतीक मात्र वाजतोय. पप्याला मिळणार आहे पहिलं यश. 7वा गडी बाद होते. इथं मात्र आपण बोलत 8वा गडी बाद होतो. आपण बोलले तर प्रतीक मात्रेच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण बघतोय किरण शिंदे. बॉक्स क्रिकेट मधला बेताब बादशाह फलंदाज. 50 धावा सुद्धा कुठल्या होत्या आपण नामदेव स्मृती चषकमध्ये.
आणि आपण म्हणजे आत्ता जी स्पर्धा झाली ती चंदन भगतने जी स्पर्धा आयोजित केली होती सीबी चषक, त्या चषकमध्ये आपण इथं मालिकावीरचा मानकरी ठरला होता, बाईक मिळाली होती. तो खेळाडू किरण शिंदे येतो होता. मात्र चांगला फलंदाज आता पाहिजे ओरममध्ये कशा प्रकारे आपला कामगिरी करतो पाहायचं आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे किरण शिंदे. पप्या गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आपण निर्धाव फेकले आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा करतोय प्रेमनाथ. पप्या तो प्रेमनाथ राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू बॅक पडतोय, अतिशय सुंदर फटकावा, स्कोअर कट करतोय चेंडूला. चेंडू पॉईंट रिझनमध्ये जोपर्यंत अमोल चेंडूला फीड करतोय तो मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करतोय. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकारते आपण पाहतोय ते 42 धावा. कारण का एक एक धाव फार महत्वाची आहे. पप्याने आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी केलेली. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 गडी बाद केले आहेत आणि 2 धावा दिल्यात. एकच गडी बाद केलाय, 2 धावा दिल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतोय पप्याच्या माध्यमातून. पप्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओरतीकडे मार्क करतो. स्ट्राईकला प्रेमनाथ, नो स्ट्राईकला किरण शिंदे. चेंडू पुणे धावून साईडला खेळण्याचा प्रयत्न तो कार्पेटच्या मध्ये 2 चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे मात्र पूर्ण होतं कापायचं आहे. 2 धावा चितेच्या वेगाने पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकाते आपण पाहतोय 44. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये एकात मोठा फटका नितीन काळन इथे येणं फार गरजेचं आहे साई इलेव्हन संघासाठी. 44 धावा धाव फलकारते आल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी केली. अमोल काळेंचं जे षटक होतं तो मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये वापसी करून दिलं होतं आणि तिथून मात्र दबाव निर्माण केला. पप्या गोलंदाजी मार्क स्ट्राईकला प्रेमनाथ. चेंडू बॅकफुटून कट करण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंच वाईट शिकून करतायत. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकाते आपण पाहतो 45. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. दर्शन अराळकर सुद्धा आपण बघले सामना एन्जॉय करतायत. लेदर क्रिकेटर कोच पंचांच्या भूमिकेत सुद्धा आपण सातत्याने त्यांना पाहतो. पप्या गोलंदाजी मार्कवर तिसरा एक चेंडू खोदून काढला. चेंडूला चेंडू लॉंग ऑफला जातो. 1 धाव मिळते मात्र 2 धावा पूर्ण होतात का पाहायचंय आणि 2 धावा पूर्ण झाल्या. पाहिजे तिसरी धाव होते का नकार देते आपण बोलले तर 2 धावांनी 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलक करते आपण पाहतोय 47. 47 धावा पाहिजे. अंतिम चेंडू प्रेमनाथ भोईर ज्याप्रमाणे ग्रामीणमध्ये फलंदाजी करतो तसं आता फलंदाजी करतोय का पाहिजे. ते षटकार चौकार मारतोय की पाहिजे पप्या की ज्याने पप्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आपण तर 1 टू गो. पप्या गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकातील अंतिम चेंडू स्ट्राईकला पर्यंत प्रेमनाथ भोईर. चेंडू लॉफ केलाय. पॅरालाल फटका होता. जेल सुटतो इथे. लॉंग ऑफला एकदा पूर्ण होतोय म्हणजे दुसरी धाव पूर्ण होते का पाहिजे इथे मात्र 1 धाव मिळणार. अतिशय चांगला फटका होता. लॉंग ऑफला आपण बीट केला नाहीये आणि 1 धाव इथे मात्र मिळते. 1 धावसंख्या वाढली. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 48. 49 धावांचं लक्ष आपण जर बघितलं तर यावेळी 9.8च्या सरासरी धावा कुठे लागणार आहेत. नितीन काळेंनी बघितलं पहिल्या सामन्यात या संघाने आपण बोलली तर सायलेन संघाने 82 धावा कुठल्या होत्या. आपण याच वेळी आपण बोलली तर 48 धावा कुठं म्हणजे कुठेतरी आपण बोलली तर गोलंदाजी खूप चांगली केली कृष्णा इलेव्हन संघाने. आता पाहायचं 49 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करतो होतो म्हणजे आपण बोलली तर कृष्णा इलेव्हन संघ. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा आमच्या एक अतिशय चांगले गुण आपण बोलली तर समालोचक नितीन काळेंना
चला जितू 11 संघाचे संघनायक आणि पॅन्थर संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. जितू 11 संघाचे संघनायक एकोणपन्नास धावांचं लक्ष आहे म्हणजे कृष्णा 11 या संघासमोर मागच्या पहिल्या सामन्यात 49 धावा चेस केल्या होत्या सार्थक 11 संघाविरुद्ध. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सेंट्रल आयोजित महेश क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. महेश आज आपल्यामध्ये नाही आणि त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. कृष्णा 11 49 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे कृष्णा 11 या संघासमोर 5 षटकामध्ये. सेकंडला बाब्या 9 सेकंडला शेट्टी. गोलंदाज सोमनाथ भोईर. गोलंदाज सोमनाथ. गोलंदाज सोमनाथ. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बाब्या एका धावेने खातं करतोय. गोलंदाज सोमनाथ राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडा एक धाव बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या 2. सोमनाथ राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता कार्पेटच्या माध्यमातून मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जयेश. तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 3. धावसंख्या 3. आमच्या सोबत श्रीकांत गुरव ऑफिशियल गुणलेखक. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला शेट्टीच्या बॅट मधनं. चौकार.
धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. 6 धावा बॅट ने आल्या तर 1 धाव बाईच्या स्वरूपात. 49 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या 7. गोलंदाज सोमनाथ. एक धाव. धावसंख्या 8. सोमनाथ रट्टम ओव्हर द विकेट. वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 9 धावा. आपण बघू शकाल धावपालकावरती. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 13. पहिल्या षटकात सोमनाथने 13 धावा खर्च केलेत. धावपालकावरती अजूनही 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये. येणारी 4 षटकाने अजूनही 36 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज सोमनाथ भोईरने. तेरा धावा धावपालकावरती आहेत. दुसऱ्या षटकातील गोलंदाज किरण शिंदे. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. तेरा या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होतोय. किरण शिंदेला यश संपादन होतो पहिल्या चेंडूवरती. 36 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. नवीन फलंदाज नितीन ना. नवीन फलंदाज नितीन येतोय मैदानात. संदीपने अप्रतिम झेल टिपलाय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण बघतोय. साई 11 वर्सेस कृष्णा 11.
यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. साडे धावसंख्या वाढते. धावसंख्या मध्ये 19. 30 धावांची अजूनही गरज आहे. नितीन आपण बघतोय षटकाराने खातं उघडतोय. तो दे चालेल. जुना दिलाय अरुण तो. नाही नाही नवीन कुठे येतो जुना थोडा जुनाच आहे. नितीन आपला षटकाराने खातं उघडतोय. गोलंदाज किरण शिंदे. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. नितीनच्या बॅटमधनं 6 धावांसाठी गुड शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 25. 24 धावांची अजूनही गरज आहे कृष्णा इलेव्हन संघाला. किरण एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 26. 23 धावांची अजूनही गरज आहे. किरण यावेळेस मात्र चांगला फटका. मात्र तेवढंच चांगला झेल. अक्षयच्या माध्यमातून फलंदाज बाद. बाब्या बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय कृष्णा इलेव्हन संघाचा.
नवीन फलंदाज रोहन येतोय. धावसंख्या 26. दोन धावा. दोन धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. अठरा चेंडू 21 धावांची अजून गरज आहे. 18 चेंडू 21 धावांची गरज. अठरा चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे. पॅन्थर संघाचे संघनायक यायचे. पॅन्थर संघाचे संघनायक चला लवकर यायचे. पॅन्थर संघाचे संघनायक. पॅन्थर संघाचे संघनायक यायचे. जिथे 11 संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. अठरा चेंडू 21 धावांची गरज आहे. गोलंदाज विक्रांत. अठरा चेंडू 21 धावांची गरज. एक सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 29. सतरा चेंडू 20 धावांची गरज आहे अजूनही. थोडं क्षेत्रक्षम बदल केला ते. गोलंदाज विक्रांत पाटील. फलंदाज बाद. त्रिफळाची देतोय फलंदाज रोहन. अजून एक गाडी बाद होते मैदानामध्ये. बघा चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे 20 धावा कंपल्सरी करायच्या आहेत 16 चेंडू मध्ये. नवीन फलंदाज संकेत राणे येतो मैदानात. चला पॅन्थर संघाचे संघनायक घ्यायचे लवकर. पॅन्थर.
जितू इलेव्हन संघाचे संघाने इथे आलेले आहेत. 16 चेंडू आणि 20 धावांची गरज. संकेत राणे येत आहेत मैदानात. मास्टर ब्रेंड कृष्णा इलेव्हन संघाचे संघ नायक म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. यावेळेस मात्र चेंडू कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजन मधनं. अक्षय चेंडू खाली येतोय. सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 30. 19 धावांची अजून गरज आहे. एकोणीस धावांची अजून गरज आहे. 15 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज विक्रांत. आणि फलंदाज बाद. अप्रतिम झेल टिपल्या किरण शिंदेने. आणि अजून एक गडी बाद होतो मैदानामध्ये. समीकरण बदलतोय. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. मात्र संकेत राणे सारखा फलंदाज अजूनही मैदानात आहे. चौदा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. विक्रांत पाटील मात्र कमबॅक करतोय सामन्यामध्ये. मात्र संकेत राणे आणि अमोल खान ही जोडी. पॅन्थर संघ टॉस विने. मात्र चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्यायचे. पॅन्थर संघ विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 14 चेंडू आणि 19 धावांची अजून गरज आहे. मात्र संकेत राणे असा फलंदाज सामना टर्न करू शकतो. या बेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. किरण शिंदे झेल खाली. आणि अजून एक झटका कृष्णा इलेव्हन संघाला. येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. पूर्णपणे बॅकफुटवर आलाय कृष्णा इलेव्हन संघ. रवींद्र संते यांचे आगमन होतोय. तेरा चेंडू 19 धावांची गरज आहे. 30 धावा झालेत. 1 टू गो. स्ट्रायकेंडला अमोल काळन. नॉन स्ट्रायकेंडला मिलिंद काळन. आणि गोलंदाज विक्रांत पाटील. बिग फाईट असेल आता. मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये विक्रांतने. आणि 3 गडी सुद्धा बाद केलेत. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाले पाहिजे. हॅट्रिक पूर्ण होते का? एक धाव. षटक समाप्त होतोय. फक्त 3 धावा दिल्यात या षटकामध्ये. आणि 3 गडी बाद केलेत. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावांची गरज. 9च्या सरासरीने अजूनही धावा कुठाची आहेत. संकेत राणे बाद. शेट्टी बाद होत आहेत. बाब्या बाद होतोय. नितीन बाद होतोय. रोहन बाद होतोय. संकेत बाद होतोय. 7व्या क्रमांकावरती अमोल येतोय. 7व्या क्रमांकावरती आपण मिलिंद काळन आलेत. 6व्या क्रमांकावरती अमोल आले. मात्र 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 5 गडी बाद झालेत. चेसिंग कंपल्सरी आहे. 18 धावा कंपल्सरी करायचे आहेत. लक्षात घ्यायचे. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 12 चेंडू 18 धावा कराव्याच लागतील कृष्णा इलेव्हन संघ. रितेश सारखा आक्रमक फलंदाज अजूनही मैदान खेळाडू कक्षामध्ये. मात्र धावा कराव्या लागतील कृष्णा इलेव्हन संघाला. कारण की असं वाटलं होतं एकतर्फी सामना होईल. कारण की 18 चेंडू 21 धावांची गरज होती. मात्र 3 धावा देऊन 3 गडी बाद केले विक्रांतने. आणि नक्कीच चुरस निर्माण केली या सामन्यामध्ये. 4थं षटक गोलंदाज अक्षय.
7व्या क्रमांकावरती मिलिंद खान आलेत. इंटरनॅशनलचा आपण विचार केला तर भारतीय संघाचे संघनायक महेंद्रसिंग धोनी जे सातत्याने आपण मिळले 7व्या क्रमांकावरती. अक्षय दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. संयम आणि फलंदाजी करतोय अमोल काळन. कारण की अमोल काळनला माहिती एक एक धाव खूप महत्वाची आता. चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज भरपूर बाद झाले. 5 फलंदाज बाद झालेत. 11 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज अक्षय. सामना अजूनही बॅलेन्स मी म्हणेल. यानंतर सामना असेल जितू 11 वर्सेस पॅन्थर. पॅन्थर संघ टॉस विन आहे. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अक्षय यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. फलंदाज बाद. अप्रतिम झेल अक्षयच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये. आणि अजून एक झटका 6वा झटका कृष्णा 11 संघाला. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. अप्रतिम झेल टिपलाय अक्षयने. 10 चेंडू 16 धावांची गरज आहे अजूनही. मैदानात 6वा गडी बाद होतोय कृष्णा 11 संघाचा. आता मात्र थोडासा बॅकफुटवर आहे कृष्णा 11 संघ. आता नक्कीच दबाव निर्माण झालाय. मात्र अजून एक दर्शन काळनसारखा फलंदाज येतोय मैदानात 8व्या क्रमांकावरती. अमोल काळन मात्र बाद होत आहे. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघा चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे चेस कंपल्सरी करावे लागतील दर्शन. विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. विक्रांतने जो षटक टाकला तो टर्निंग पॉइंट या सामन्याचा मी म्हणेन. कारण फक्त 3 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. अक्षय यावेळेस मात्र मोठा फटका दर्शन काळनच्या बॅट मधनं. 6 धावांसाठी गुड शॉट. मी मगाशी सांगितलं दर्शन काळन मिलिंद काळन सामना कधी टर्न करू शकतात. 10 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. दर्शनच्या बॅट मधनं षटकार येतोय. यावेळेस मात्र झेल इथे सुटतोय आणि संदीपने चूक केली मी म्हणेल. सोपा झेल सोडलाय आणि एक धाव सुद्धा मिळते. आणि आता 7वा गडी बाद झाला असता. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. जर हा झेल पकडला असता 8 चेंडू 10 धावांचं समीकरण असलं असतं. 7 गडी सुद्धा बाद झाले असते. मात्र संदीपने एक झेल पकडला तर एक झेल सोडलाय. सात चेंडू आणि 9 धावांची गरज. मी मगाशी सांगितलं दर्शन काळन मिलिंद काळन अमोल काळन. 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. 9 धावा कंपल्सरी करायचे आहेत. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक एक डॉट चेंडू दबाव निर्माण करू शकतो तो म्हणजे कृष्णा 11 संघासमोर. मिलिंद काळनचा आपण विचार केला तर मिलिंद काळनची ओळख एक आक्रमक फलंदाज म्हणून मात्र त्यामुळे सिंगल डबल जास्त आम्ही बघत नाहीये मिलिंद काळनकडनं. त्यामुळे चौकार षटकार जास्त बघितलेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. एक सिंगल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 8 धावा कंपल्सरी करायच्या कृष्णा 11 संघाला. लक्षात घ्यायचे. सातत्याने ही सूचना आम्ही पोहोचवतोय खेळाडूपर्यंत. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. पॅन्थर संघ टॉस विन आहे.
6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज विक्रांत. पॅन्थर्स संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जितू 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. पाच चेंडू 8 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. पाच चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस मात्र अपील केलं ते. 4 चेंडू 8 धावांची गरज. बघा विक्रांत एक फिरकी गोलंदाज आहे. पूर्णपणे कमबॅक करून दिले विक्रांत या सामन्यामध्ये. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघा चेसिंग कंपल्सरी आहे. वारंवार सूचना करतोय दर्शन. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घे. कारण की विकेट टॉसला इथे महत्व नाही. 8 धावा कंपल्सरी करायच्या 4 चेंडू मध्ये. विक्रांत. तीन धावा इथे पूर्ण केल्या. चूक केली मी म्हणजे किरण शिंदेने. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. तीन चेंडू 5 धावांची गरज. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. 7 गडी बाद झालेत. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रमोद म्हात्रे सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. कारण की सामना खूप असं वाटलं की एकतर्फी सामना होईल, मात्र तसं काय झालं नाही. 2 चेंडू 4 धावांची गरज. फलंदाज बाद. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघायचं प्रशांत 1 चेंडू मध्ये 4 धावा मारून चौकार मारून संघाला विजय संपादन करून देतोय का. एक प्रशांत म्हात्रे, खूप मोठं नाव आहे आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये. मॅन फ्रॉम नांदिवली. मात्र इथे प्रशांत बघायचं 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी चौकार मारावा लागेल. 3 धावा जरी केल्या तरी सामना गमवावा लागेल कृष्णा 11 संघाला. 4च धावा करायच्या आहेत. 1 चेंडू 4 धावांची गरज.
एक चेंडू 4 धाव कंपल्सरी लक्षात घ्यायचंय. स्ट्रायकेटला फलंदाज प्रशांत. ग्रामीणचा विचार केला तर प्रशांत म्हात्रे खूप मोठं नाव आहे. आणि सामना इथे जिंकलाय